बसलेले आहोत या ठिकाणी प्रत्येक सेवक याला हे जे आम्ही बसलेलो आहोत याला कोणाचा कर्म लागलेला आहे? मानते की बाबा जुंदेजीच्या. जर आम्ही मार्गात आले नसतो, मानव धर्माचे सेवक बनले नसतो, तर आजच्या दिवशी आम्ही इथे बसलो असतो का? नाही. आम्ही सकाळी उठून काय केलं असतं? झेंडा लावला असता गुढीपाडव्याचा, पूजा केली असती आणि रात्री शक्यतोवर पतिदेव जर दारू पिऊन आला तर भांडणही केलं असतं. पण आज आमचा दिवस कसा जाईल? खूप सुंदर जाईल. कारण हे सगळं जेही आहे आम्ही बसलेलं हे बाबाचे कर्म आहे, आमचे कर्म नाही आहे. मार्गात येण्याच्या आधी आम्ही प्रत्येकाने कर्म केलेले आहे, परंतु ते कर्म करीत असताना आम्हाला चांगले वळण मिळालं नाही. आम्ही आगळे वेगळे पळत होतो, परंतु मार्गात बाबांनी आम्हाला एका याच्यामध्ये बांधिलकीमध्ये बसवलेलं आहे आणि ते बाबाचे 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम. बघा एक म्हण आहे की आता मला वाटते 8 तारखेला जागतिक महिला दिवस झाला नाही. महिलांची खूप स्तुती झाली, पण महिलांना समोर आणण्याचं काम कोणी केलं? पतिदेवाने आम्हाला करू दिलं म्हणून आम्ही केलं नाही का? पतिदेव मार्गात आले तेव्हापासून आमचे जीवनसाथी बनले म्हणून आम्हीच आमचा परिवार समोर आणला, अन्यथा आणला नसता. पतिदेव आधी होते आणि मार्गात आल्यावरही तेच पतिदेव होते, परंतु मार्गात येण्याच्या आधी ते पतिदेव कसे होते की आम्ही प्रत्येक ठिकाणी जात होतो. काय म्हणायचो भगवंताला? मंदिरात जात होते तिथे म्हणायचं बाबा माझ्या पतिदेवाची दारू सुटू दे. एखाद्या वैद्याकडे गेलो त्यालाही सांगत होतो भगवंता माझ्या पतिदेवाची दारू सुटू दे. हेही नव्हतं जमत तर आम्ही औषध उपचारही करत होतो, भाजीमध्ये कुठल्याही प्रकारच्या गोळ्या देत होतो पतिदेवाची दारू सुटावी. कशी आमची अवस्था होती हो. पण आम्ही मार्गात प्रवेश केला तेव्हा आमचे पतिदेव काय बनले? सेवक. आमच्यासाठी ते भगवान बनले म्हणून आम्ही एवढं मोठं जग आम्ही या बाबाच्या सेविका बनून या भगवत कार्यात आलो. तर बघा एक छोटीशी म्हण आहे, एक माला बनाने के लिए हजारों फूल चाहिए, एक माला बनाने के लिए हजारों फूल चाहिए, और एक थाली सजाने के लिए हजारों दिए चाहिए, एक समुद्र तैयार होने के लिए हजारों बूंद चाहिए, और एक घर को स्वर्ग बनाने के लिए सिर्फ एक स्त्री चाहिए, सिर्फ एक स्त्री चाहिए. आणि ती स्त्री म्हणजे बाबांनी बनवलं. बाबाच्या कर्मामुळे आम्ही चांगल्या स्त्रिया बनलो. बाबाच्या कर्मामुळे आम्ही एक चांगली आई बनलो. बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाच्या आधारावर आम्ही एक चांगली आई, एक चांगली सेविका, एक चांगली महिला बनलो. आणि ते श्रेय जात असेल तर आमच्या वारणेशी आईला. कारण आमच्या वारणेशी आईने जर बांधल्या की बाबा जुमदेजीला साथ दिला नसता आज आमचे बाबा भगवान बनले नसते. तर एका पुरुषाला भगवान बनण्याच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि एका स्त्रीला समोर जाण्याकरता एका पतीचा हात असतो. पण आज आम्ही या ठिकाणी जे मार्गदर्शन ऐकलं ते आमच्या सेविकांनी दिलं की याच्या पाठीमागे स्त्रीला पण साथ देऊ शकते तुमच्या परिवारात. बघा आज मी सकाळी आता विनंती केली आणि काल की परवा आम्ही बाहेर शेतावर गेलो तर माझ्या पतिदेव काय म्हणतात तारणीला जनरल सेवक संमेलन आहे आणि मलाही त्यांनी बोलवलं, यांनाही बोलवलं. विचार खूप आला आणि गट नंबर 9 मध्ये आमची पंधरवाडी चर्चा बैठक झाली. आमची सेवकीनबाई म्हणते काकू तुम्ही या. विचार पडला, आम्ही दोघांनी विचार केला. मी माझ्या पतिदेवाला शब्द फेकला, तुम्ही जे म्हणाल ते मी करेल. तुम्ही जे म्हणाल ते मी करेल. त्यांच्या मुखातून शब्द निघाला, तू नव्या हवन कार्यामध्ये जाशील. बघा भगवंताजवळ मी आज शब्द ठेवला, बाबा आजची चर्चा बैठक आहे आणि या भगवत कार्यात मी जात आहे. कारण हे सगळे दिलेले आहे तुम्ही आणि तुमच्यामुळे आम्ही एवढं समोर आलेले आहोत. तर आजच्या जो भगवत कार्याची धुरा ती तुम्हाला सांभाळायची आहे. कुणाला म्हटलं? भगवंताला. कारण आम्ही हे भगवत कार्य करत नाही आहे, याच्या पाठीमागे कुणीतरी आहे, तो आम्हाला शब्दाचा पुरवठा करते म्हणून आम्ही या चर्चा बैठकीमध्ये बोलू शकतो. त्या भगवंताला म्हटलं बाबा ही चर्चा बैठक आज तुमची आहे आणि याचे सूत्रधार तुम्ही आहात. तर या बैठकीमध्ये असे अनुभव मिळू द्या की आमच्या ज्या सेवकीनबाई आहेत यांच्या समाजामध्ये घरामध्ये ज्याची आवश्यकता आहे तेच अनुभव त्यांना मिळू द्या. आणि जेव्हा या ठिकाणी आल्या आमच्या सेवकीनबाई ज्या बोलल्या, मला वाटते आजपर्यंत मी अनुभव ऐकले नाही. तिचे मी ऐकलं त्याच्यानंतर दुसऱ्या सेवकीने जेव्हा अनुभव दिला की डिलिव्हरीच्या वेळेस तिच्यावर जी अवस्था आली, तिचा जो ब्लड ग्रुप निगेटिव्ह होता. मला माहिती आहे जेव्हा आम्ही ऍडमिट असतो ना आम्हावर आमच्यावर जेव्हा प्रसंग येतात एक एक क्षण आमच्यासाठी महत्त्वाचा असतो.
जेव्हा तिला ब्लडची गरज पडली तो निगेटिव्ह ब्लड मिळत नाही. कारण 99% पॉझिटिव्ह वाले असतात, तर फक्त 1% व्यक्ती निगेटिव्ह वाला असतो आणि तो ब्लड कुठेच मिळत नाही. म्हणून गव्हर्नमेंट निगेटिव्ह ज्यांचं ब्लड ग्रुप आहे त्यांची नाव नोंदणी करून ठेवतो आणि जेव्हा खूप गरज आहे तेव्हा त्या व्यक्तीला फोन करून ते ब्लड देण्याकरता बोलवत असते. तर तिच्या मनात किती छान विचार आला की भगवंता, आज मी ज्या परिस्थितीत होती तेव्हा माझ्या कोणी कामात नाही आलं, पण माझा ब्लड ग्रुप हा निगेटिव्ह आहे. कदाचित कुणाला या ब्लडची गरज पडेल तर माझ्या शरीरातला हा गुण, हा रक्ताचा कण माझ्या कामात येईल, दुसऱ्यांच्या कामात येईल. भगवंता, हा योग मला द्या. कारण या शरीरात जे बनवलेलं आहे, ज्या शरीरामध्ये जो ब्लड ग्रुप आहे तो तुम्ही तयार केलेला आहे, कदाचित होऊ शकते या ब्लडचं काम दुसऱ्या कुणाला पडू शकेल. कारण बाबांनी तेच केलं. बाबाने या धर्माला समोर नेलं. बाबा या मार्गाचे संस्थापक आहे. बाबा या मार्गाचे सेवक आहे. बाबांनी एक होते आणि एकातून बाबांनी अनेक बनवलं. हे आम्ही फांद्या आहोत. बाबा या मार्गाचे सूत्रधार आहे. आणि बाबाने भगवंताला वचन काय दिलं, जेव्हा भगवंताने बाबाला म्हटलं, सेवक मैं भगवान हूँ, तू एक मानव है, भला ही तूने मुझे प्राप्त किया, लेकिन तू एक मानव है और मानव ये बलवान है, कदापि मैं मानव पे विश्वास नहीं करता. हे भगवंताने बाबाला म्हटलं. तेव्हा बाबांनी काय म्हटलं की हे परमेश्वरा, मी इमान खरा करेल. आणि जेव्हा जेव्हा बाबा ज्या ज्या ठिकाणी नोकरी करायचे त्या ठिकाणी जेव्हा बैमानी दिसायची तेव्हा बाबा ती नोकरी सोडून द्यायची. कसे हो बाबाचे कार्य. आणि बाबाच्या कर्मामध्ये आणि आमच्या कर्मामध्ये खूप तफावत आहे. आम्ही आजचे सेवक, आजचा जो काळ आहे हा सर्वात जास्त पैशाच्या मागे धावत आहे. कारण आम्ही बघत आहोत कुणीही दैवी शक्तीच्या मागे धावत नाहीये. कुणी या दैवी शक्तीचा मंथन करायला वेळ नाहीये. कुणालाही तत्वशब्द नियमाची जी नियमावली ती वाचायला वेळ नाहीये. काल परवा एक सेवकीण आली आणि तिच्या त्याग सुरू असताना तिचे जे 2 लहान मुलं आहेत, एक 5.5 वर्षाचा, एक 3.5 वर्षाचा. बघा ते मुलं इतके म्हणजे खूप धिंगाणे. म्हणजे लहान मुलं कसे असतात, आपण म्हणतो ये सैतान आहे, हा खूप बदमाश आहे, हा खूप आहे, अशा पद्धतीने बघा 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या आधी त्याग सुरू असताना काही विचारपूस म्हणजे मध्ये मध्ये बोलवतात आमच्याकडे की त्याग कसा सुरू आहे, विनंती प्रार्थना येते किंवा नाही येत, नियम बरोबर पाळते किंवा नाही पाळत. दोघेही पती आणि पत्नी मुलांना घेऊन आले. मी विनंती करत होती सकाळला ड्युटीवर, म्हणजे सुट्टी होती, थोडं उशिरा बसले आणि त्या मुलांनी आईला आणि वडिलांना जो मोबाईल असतो ना तो मागितला. आता मार्गदर्शन इकडे सुरू, पती पत्नी सांगून राहिले आणि तो मुलगा मोबाईल मागत आहे वडिलाला. आता वडिलांनी काय केलं, मोबाईल दिला नाही, बाजूला खिशात ठेवला. त्या मुलाने काय केलं माहिती का, त्या 4.5-5 वर्षाच्या मुलाने वडिलांनी मोबाईल नाही दिला म्हणून खूप लोक होते सेवक, त्यांच्या समोर त्या वडिलाला 1-2 थापडा इकडे 2 थापडा इकडे आणि केस पकडले. आता मला असं विचारायला भगवंता, हा मुलगा एवढूसा वडिलांनी मोबाईल नाही दिला म्हणून वडिलांना मारलं, पण वडील काहीच म्हणत नाही. मला विचारायला म्हटलं का रे बाबा तू मुलाला. तर मग मला माहित पडलं नाही याचा त्याग सुरू आहे आणि त्यागामध्ये मुलाला काही म्हणता येत नाही. तो फायदा त्या मुलाने घेतला. बघा मुलं किती हुशार. आता फायदा घेतल्यामुळे काय झालं, लगेच 4 दिवसांनी कार्य सुरू असताना जी चूक म्हणतो आपण एका सेविकांनी सोडवली, ते चूक समजून जा. त्या चुका म्हणजे अनमॅरिड असताना ज्या चुका सेवकींकडून झाल्या त्या चुका तिच्या लक्षात आल्या आणि तिला असं वाटू लागलं की होऊ शकते मी ह्या चुका माझ्या मार्गदर्शकाकडे सोडवल्या नाही म्हणून माझे मुलं मला त्रास देत आहे. आणि तिला लक्षात आल्यावर ती आल्यावर चुका सोडवल्या. तिला एका तासात 3 वेळा पती पत्नीला माफी मागण्यास सांगितलं. पण माफी न मागता सायंकाळी ते माझ्याकडे आले, म्हणजे आमच्या निवासस्थानी. तर माझ्या काकाजी आहे का, काकाजी नाही आहे, मी दोघांना बसवलं. बघा अनुभव ऐकण्यालाही काय. ती रडायला लागली. म्हटलं का रडते तू. काकू म्हणे मी सकाळपासून आतापर्यंत मी सारखी रडत आहे. तर का, मी चुकली आहे म्हणे आणि मला चूक लक्षात आली ना मला रडूच येत आहे म्हणे. मी काय करू काय नाही मला समजत नाही. माझ्या मुलांनी मला आतापर्यंत एवढा त्रास दिलेला आहे म्हणे की रोज माझ्या वेण्या पकडते, रोज माझ्या पाठीवर मारते, रोज माझ्या पोटावर बसते आणि खूप मारते म्हणे. पण मी मुलांना काहीच म्हणू शकत नाही, एवढा राग येते म्हणे.
पण त्याग सुरू आहे काकू, मी काहीच नाही करू शकत. मी म्हणे ड्राम करून ठेवते पाण्याच्या, त्या ड्राम मध्ये कुदून आंघोळी करतात म्हणे. म्हणजे एवढा त्रास असह्य. आणि म्हणे माझी हालत एवढी खराब झाली म्हणे, माझ्या एरियातले सेवक म्हणतात म्हणे की तू भगवंताला सांग. बघा, तिला असं वाटलं की हा बोज, जो चुकीचा बोज आहे, हा मी माझ्या मार्गदर्शकाकडे सोडवला नाही, म्हणून माझे लेकर असे करत आहे. म्हणजे बघा, याचा अर्थ तुम्ही समजून द्या की ही दैवी शक्ती जी आहे, ह्या दैवी शक्तीमध्ये जे भार दिलेला आहे, तो भार बाबांनी दिलेला आहे आपल्या प्रत्येकाच्या कर्मावर. आता तुमच्याकडे करोडोची प्रॉपर्टी आहे, आमच्या सेवकींबाईंनी सांगितलं, बंगला आहे, महाल आहे, सगळं आहे, पण हे तुमचं कोणाचंच नाही आहे, कुणाचंही नाही आहे, हे कुणाचं तरी दिलेलं आहे. आमचं हा जीवन आहे, आमचा हा शरीर आहे, आमची जी आत्मा ही आमचं नाही आहे, ही कुणाचं तरी धरोवर आहे आणि हे कुणाचं तरी होणार आहे. पण असेल जरा खरंच तुमच्याला अधिकार असेल ना तुमच्या याच्यावर, तर तुमच्या कर्मावर तुमचा अधिकार आहे. तुमचा अधिकार कशावर नाही, फक्त कर्मावर आहे. आणि तो अधिकार महानदाजी बाबा जुमदेवजी या कर्माने, जे बाबांनी कर्म केले ना, जेव्हापर्यंत ही सृष्टी आहे तेव्हापर्यंत हे कर्म बाबांनी जे कमवलेले हे कर्म न संपणारे आहे. तर हे कर्म आम्हाला बाबांनी करायला लावले. आम्हाला बाबांनी धनाच्या मागे नाही धावायला लावले. समजा एखाद्या स्त्रीला नोकरी असली किंवा उच्च पदावर असली आणि पतिदेव जर कमजोर असले आणि कधी होऊ शकते काम करत नसेल, पत्नी करत असेल, त्या पत्नीने कधीच म्हणू नये की मी माझ्या कमाईवर तुला मी पोसत आहे. कारण त्या पतिदेवाचा अनादर आम्ही करत आहोत. आणि कुठलीच अशी स्त्री नाही की ती कधीच म्हणत नाही की मी कमाई करते आणि माझ्या कमाईवर माझा परिवार चालतो. हे चुकीचं वाक्य आहे तुमचं. म्हणून बाबांनी म्हटलेलं आहे बघा. आणि पतिदेव जर कमवत असला तो पतिदेव खरोखरच रोज म्हणतो, पत्नीने जर ऐकलं नाही ना, कारण माझा भाऊ बसलेला आहे, माझा मोठा भाऊ. बघा, मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. एक दिवस असं झालं की आपल्या मार्गात बाबांनी नियम दिलेले आहे की दारूवाल्याकडे जेवण करता येत नाही. आता माझे भाऊ मार्गात नव्हते, आता आम्ही मोहमायामध्ये आहो नाही का प्रत्येकजण. आता जे नवीन लोक आहे, मी तशी नवीन होती, तर मला नेहमी मनाई करायचे माझे पतिदेव, नाही म्हणे दारू पिते तिथे जायचं नाही. परंतु काय व्हायचं, कधी मरण आहे, कधी लग्न आहे, तर मी मुलांना घेऊन चालली जायची आणि जेवण पण करायची, पण चूक लक्षात नव्हती येत. ते नेहमी नाही का माझ्या मुलांच्या तब्येती बिघडायच्या. एक दिवस माझ्या मोठ्या मुलाची खूप प्रकृती बिघडली आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगूनही त्याचा रोगनिदान झाला नाही. तेव्हा मी भगवंताला शब्द दिले की मी याच्यानंतर माझ्या आईवडिलाकडे, दारूवाल्याकडे मी जेवण करणार नाही. अक्षित तोडली, राखी तोडली, जाणं बंद. तर बघा, एक दिवस काय झाला की माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आला, म्हणे तुमचे भाऊ दारू पिणार नाही आहे म्हणे, तुम्ही मुलांना घेऊन जेवण करायला या. मला खूप आनंद झाला. भगवंता म्हटलं खूप खुशीची गोष्ट आहे. मी माझ्या आईवडिलाकडे खूप दिवस झाले दारू पिते म्हणून जात नाही ना, आज माझ्या मोठ्या बहिणीने मला फोन केला की जेवण करायला या. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि त्या खुशीमध्ये काय झालं, मी ड्युटीहून आली आणि माझ्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्या मोठ्या भावाकडे गेली. माझे भाऊ लहान नव्हते तेव्हा, लग्न व्हायचं होतं. गेले, खूप आनंद वाटला. आता बघा, अनुभव सांगते तुम्हाला, खूप छान अनुभव आहे. ते गेल्यानंतर मला रात्रीचे 10 वाजले, तरीही माझा भाऊ मटण घेऊन नाही आला. बघा, मटणाचे पाहुणचार असतो नाही का जास्त. माझी बहिणी पाहून खूप थकली, वाट बघितलं, अजून आले नाही. तर बघा, माझी मुलं आणि मी जेवण नाही केलं. मी पहिले बघणार होती की माझा भाऊ दारू पिऊन असेल तर मी जेवणार नाही. मी आधी शब्द दिला होता. मी जेवण केलं नाही आणि झोपली. आता मला डोळा लागून गेला. तर माझा भाऊ रात्रीचे 11:30 वाजता आला मटण घेऊन आणि तुल्ल दारूच्या नशेत. मटणाची पिशवी आणली आणि माझ्या बहिणीला म्हणते तू भाजी बनव. आणि त्याचे हे फुटलेले होते, टोंगडे फुटलेले होते. माझा एक चुलत काका त्याच्यासोबत होता. कमाल चौकला जो पुलिया बनलेला आहे तिथे त्याचा ॲक्सिडेंट होता वाचला. कारण शब्द काय दिला होता मला की भाऊ दारू पिणार नाही, तुम्ही जेवण करायला. इकडे मी जेवण केलं नाही, उपाशी झोपली आणि तिकडे माझ्या भावाचा ॲक्सिडेंट होता आणि ती पुडी वाचली. ती भाजीची जी पिशवी असते ते घेऊन आला. माझ्या बहिणीने भाजी बनवली नाही आणि माझा भाऊ काय म्हणतो दारूच्या नशेत
शोभा म्हणते मी मरीन ना, मला एवढे लाख भेटणार आहे म्हणजे तू बंगला बांधशील म्हणते. आणि मी चेती होती, ऐकत होती. वा म्हटलं मस्त आहे, दारू पिणेवाल्यांची भाषा एक नंबर. आणि इतकं हसू येत होतं, तू बोलायच्या ना, इतकी मजा यायची, मला खूप हसू यायचं. आणि एक तर चिडपण यायची. दुसऱ्या दिवशी उठली, धन्यवाद म्हटलं माझ्या वहिनीला, आणि माझ्या मुलांना घेऊन घरी गेली. माझ्या घरचे मस्त हसू लागले, जेवली का म्हटली तू? म्हटलं पोटभर जेवली. त्याच्यानंतर मी गेली नाही, शब्द ठेवणं सुरू केला. भगवंता म्हटलं माहेरी नाही जात मी, कारण वचन दिलेलं आहे तुम्हाला, पण माझे भाऊ दारुडे ते मार्गात यायला पाहिजे. बघा दोन्ही भाऊ, हा पण अखंड बेवडा होता, स्टेजवर बसला अखंड बेवडा, खायला मोहताज. मुलगी जन्माला आली 3 पावाची. 3 पावाची मुलगा वाचते का? नाही वाचत, पण त्याची मुलगी वाचली. मुलीचं वजन वाढत नव्हतं. पहिले याच्यापेक्षा मोठा भाऊ मार्गाशी जुळला, कारण माझी मोठी वहिनी कामने मी सोडचिट्टी घेते म्हणे, या दारूवाल्याकडे नाही राहत म्हणे. 3 मुली होत्या, विचार येतो ना. आणि माझ्याकडे एक दिवस आला, रायपूरला दौरा होता. मला काय म्हणते, ताई मला मार्गात यायचं आहे. मी खूप खुश झाले, म्हटलं वा माझा भाऊ मार्गात येत आहे. आणि मला जायचं होतं दौऱ्यावर रायपूरला. त्याला मी रात्रभर माझ्या घरी ठेवलं. त्या पठ्ठ्याने काय केलं माहिती आहे का, माझ्या घरी दारूची बॉटल आणली, मस्तपैकी मच्छी आणली, दारू पिला, मस्तपैकी जेवला ना, तणावला आणि झोपला. मला माहित नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही भगवत कार्यातून 12 वाजता वापस आलो. तो घरी गेला नाही. जेव्हा मार्गात प्रवेश केला त्या दिवशी त्याने शब्द सोडवला. म्हणते मी तुझ्या घरी मार्गात येतो म्हणून राहिलो, पण मी दारू पिलो होतो. बघा कसा हा म्हणजे कर्म. मी कर्मावर बोलत आहे की जे आम्ही कर्म करत आहोत, हे कर्म एक दिवस कुठल्या नाही कुठल्या अनुभवातून तुम्हाला सांगावंच लागेल. म्हणून कर्म असे करा की आम्हाला सांगायची गरज पडली नाही पाहिजे. कमीत कमी मार्गात येण्याच्या आधी आम्ही चुकलो, पण मार्गात आल्यावर अशी छानून पाणी प्या की पाणी पी, गुरु करना पहिचान, पाणी पिना छान की गुरु करना पहिचान की. आणि तो गुरु आमचे आहे मानतगी बाबा जुमदेवजी. म्हणून आम्हाला आमचे कर्म करीत असताना मार्गात आल्यानंतर जसं आम्ही स्वयंपाक करतो की स्वयंपाकामध्ये तांदळामध्ये खडा राहायला नको, त्या पद्धतीने आम्हाला कर्म करायचे आहे. कारण हे कर्म खूप महत्वाचे आहे हो तुमच्यासाठी. कारण आमचा परिवार जो आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. कारण एकटे व्यक्ती परिवारात कुठलेही कार्य करू शकत नाही, पण एक स्त्री पतीला दुरुस्त करू शकते, एक स्त्री मुलांना चांगले संस्कार देऊ शकते, आणि एक स्त्री समाजालाही चांगलं घडवू शकते. आताच एका आमच्या वैद्यबाईच्या मुलीने सांगितला अनुभव, आणि तिने आपल्या आईचेही सांगितले की माझ्या आईने मला काय सांगितलं. बघा आईने दिलेल्या संस्कारावर त्या मुलीने पेपर दिला, तिचा पहिला नंबर आला. किती आहे या स्त्रीला महत्व. कारण स्त्री खूप मोलाची आहे. म्हणून आम्हाला जीवनामध्ये खूप छान कार्य करायचे आहे, आणि त्याच्यासाठी बाबांनी आम्हाला सेवक सेवकीनबाई बनवलं. आणि बाबांनी आम्हाला काय म्हटलेलं आहे माहिती आहे आमच्या सेवकीनबाईला, या मार्गाची स्त्री सती अनुषयापेक्षा कमी नाही. मग आम्हाला बाबांनी जेव्हा आमच्या गुरुने आम्हाला एवढी मोठी उपमा दिली, तर आम्ही कसं राहायला पाहिजे, आमचे कर्म कसे राहायला पाहिजे. म्हणून आम्हाला कर्माकडे जास्त लक्ष द्या. आम्हाला प्रॉपर्टी तर आम्हाला पाहिजे हो, जीवन जगण्यासाठी पैसा पाहिजे, फिरायला पैसा पाहिजे, एन्जॉय करायला पैसा पाहिजे, मुलांच्या एज्युकेशनला पैसा पाहिजे. पैशाला जेवढं तुम्ही महत्त्व देता, तेवढंच महत्त्व तुम्ही या दैवी शक्तीला आणि या कार्याला सुद्धा द्या. कमीत कमी जीवनातला काही वेळ या परमेश्वर कृपेच्या कार्यामध्ये देण्याचा प्रयत्न करा. कारण बघा माझ्या जीवनात मी जो प्रयत्न केलेला आहे, कारण माझ्याकडे काहीच नव्हतं, मी सुद्धा एका रूममध्ये राहिलेली आहे, परंतु दिलेलं आहे ते भगवंताने. भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. मला खूप दिलं, आणि त्याच्या पाठीमागे आहे मानतगी बाबा जुमदेवजी यांचे कर्म आणि माझ्या पतिदेवाच्या आदेश. कारण माझ्या मार्गदर्शकाने मला आधीच म्हटलं की तुझ्या पतिदेवाला ब्रेन ट्यूमरची शिकायत आहे, आणि 2 महिन्यातून 3 महिन्यातून 6 महिन्यातून त्यांना अटॅक यायचे, आणि तो अटॅक त्यांचा दुरुस्त होत नव्हता. तेव्हा मी माझ्या मार्गदर्शकाकडे रडत गेली आणि शब्द ठेवला. तर माझ्या मार्गदर्शकाच्या मुखातून एकच शब्द निघाला, बेटा तू घरी जा, आणि घरी जाऊन एक अगरबत्ती लाव, आणि भगवंताला सांग की बाबा आजपर्यंत मी जे केलं मला समजलं नाही, पण आज मी माझ्या मार्गदर्शकाच्या शब्दावर आणि बाबाच्या तत्वशब्द नियमाच्या आदेशाचे पालन करता करता मी माझ्या पतिदेवाच्या आदेशाचे पालन करेन, पण माझ्या पतिदेवाचे दुःख दूर करा. काकाजीने मला हा शब्द का दिला असेल, ही दैवी शक्ती आहे. कारण वाराणसी आईने पतिदेवाला भगवान बनवलं, तर आमच्या स्त्रीमध्ये ती ताकद आहे
की आपल्या पती देवाला दुरुस्त करण्याकरता सती सावित्रीने पती देवाला जीवन दान मागितलं, भगवंताला प्रसन्न केलं. ते कार्य तुम्ही करू शकता. आज ज्या आमच्या माऊलीने जे सांगितलं की माझ्या सासू, खरंच तिची सासू छान आहे, आम्ही बघतोय सासू सुनाची खूप छान जोडी आहे. आणि असं राहा आणि कौतुक करा. तुम्ही सासूने सुनेचं कौतुक करायला पाहिजे आणि सुनेने सासूचं कौतुक करायला पाहिजे. कधीही सुने आणि सासूने एकमेकींचे घराने सांगू नका, कारण हा कमीपणा होतो. एक आत्मा दुसऱ्या आत्मेला दुखवत आहे हे सिद्ध होते. म्हणून आम्हाला एकामेकाची आत्मा दुखवायला बाबांनी सांगितलं नाही आणि या मार्गाचे गुणगान गायला आम्हाला बाबांनी सांगितलं. म्हणून या माईकवर दुःख न सांगता बाबांनी आम्हाला काय दिलं, बाबांनी आम्हाला काय करायला लावलं हे सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आजच्या दिवशी खरंच मला खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर नवं हवन कार्य म्हणजे, आणि या महिन्यात भरपूर हवन कार्य नव्हे. जनरल सेवक संमेलन मध्ये सुद्धा असे अनुभव मिळत नाही, ते अनुभव आज या बैठकीत मिळाले. आणि आमचे जयदूजी धांडे काय म्हणतात त्याला, ते सोने पे सुहागा, त्यांचे जे अनुभव असतात खरंच छान असतात आणि आमच्या स्त्रियांसाठी आणि सेवक भाऊसाठी ऐकण्यालायक असतात. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदमय राहा. काल माझ्या शेतावर माझ्या हॉस्पिटलच्या आमच्या परिसेविकांची एक पिकनिक घेतली. त्यांची इच्छा होती, नेलं, मी मनापासून नेलं. एवढ्या खुश झाल्या मला आनंद झाला, कारण त्यांच्या आनंदामध्ये माझा आनंद आहे. म्हणून दुसऱ्यांना, तुमच्या कर्मापासून दुसऱ्यांना कसा आनंद मिळेल हे कार्य करा, हे आमचे कर्म आहे. म्हणून नेहमी स्वतःचा विचार न करता दुसरे माझ्यापासून कसे खुश राहतील हा विचार करून जीवन जगा. माझा परिवार माझ्या कर्मापासून खुश राहते किंवा नाही राहत याचं मंथन करा, की आज मी माझ्या घरामध्ये काय केलं की जेणेकरून माझ्या परिवारात माझा मुलगा ऐकत नाही किंवा माझ्या पतिदेवाला राग आला. बघा, आणखी एक छोटासा अनुभव सांगतो पती आणि पत्नीचा. हसणं म्हणजे चांगला वाटेल तुम्हाला, कारण सांगण्यासाठी या करताय की तुम्ही सेविका भरपूर आणि पती पत्नीने कसं राहावं. बघा, आमच्याच गटात एक मेश्राम, कल्पना मेश्राम आहे, ती आली की नाही आली मला माहित नाही, खूप हसरी आहे ती. मला वाटते आम्ही भगवत कार्यात गेलो जनरल सेवक संमेलनमध्ये, इथे या ठिकाणी आताच होतं 15 की 16 तारखेला काहीतरी रविवारला. ती माझ्यासोबत होती. तिच्या हातावर नाही का बेलण्याचे असे लाल लाल डाग होते आणि खूप हसत होती. मी म्हटलं, ती सेविका होती, काकू म्हणे हिला विचारा हे डाग कशाचे आहे. खूप हसायला लागली. मी म्हटलं हे कशाचे डाग आहे, तर म्हणे सचिन नाही का म्हणे हिला प्रसाद दिला म्हणे. तर म्हटलं हा प्रसाद तुला कसा मिळाला, तर हसायला लागली. काकू म्हणे सांगू का मला हा प्रसाद कसा दिला, मी स्वयंपाक करत होती म्हणे, पोळ्या लाटत होती आणि मी काहीतरी म्हणे चिंगारी लावली, चिडवलं म्हणे माझ्या पतिदेवाला, राग येण्यालाय. त्यांनी घेतलं म्हणे माझ्या हातच्या बेलण्यानं 3 बेलणे मारले म्हणे इथे, आणि ते आहे म्हणे तेच नाही होत म्हणे. थोड्या वेळाने म्हणे मी शांत झाल्यावर त्यांना माफी मागायला गेली म्हणे, का बा माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. माझ्या दोन्ही गालावर पुन्हा 2-2 मारले म्हणे. माझे गाल पण लाल गेले. एवढी हसत होती. माझे सासू पण खूप छान, हा ती पण सासूचे कौतुक कर, माझे सासरे खूप छान आहे म्हणे. आमच्या काही दोघांच्या झालं मी माझ्या सासऱ्याजवळ जाऊन बसून जातो म्हणे, म्हणजे मला मारू शकत नाही म्हणे. माझे सासरे म्हणजे काय वेळे कशाचे नाटक होय. तर म्हणजे परिवार कसा पाहिजे. जरी पतिदेवाला आम्ही रागाने काही म्हटलं आणि पतिदेवाने जरी 2 मारले असेल तरी हसत राहा, रडू नका, कारण हा परिवार आहे आमचा आणि आम्हाला हसत खेळत जीवन काढायचं आहे. आणि हा जीवनाचा संसार आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येणार आहे, छोट्या मोठ्या गोष्टी येणार आहे, तरी पण हसत राहा, कारण हा मार्ग हसण्यासाठी आहे, हा मार्ग सुखासाठी आहे, हा मार्ग समाजाला घडवण्यासाठी आहे, हा मार्ग मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी आहे. या मार्गाची परिभाषा खूप मोठी आहे की आम्ही या परिभाषा करू शकत नाही. म्हणून या मार्गाला ओळखा, या दैवी शक्तीला ओळखा आणि परमेश्वरी कृपेच्या कार्यात जाण्याचा प्रयत्न करा. मी जे केलं ते तुम्ही करा, तुम्ही जे करता ते मी करते. आपण एकमेकांचं ऐकण्यासाठीच या भगवत कार्यामध्ये येत असतो आणि या कर्मयोगाच्या शाळेमध्ये ज्यांची पण इच्छा असली की ज्यांच्या नशिबात असलं त्यांनाच मिळते. म्हणून आजचा दिवस खूप छान आहे आणि पुन्हा एकदा मी या गुढीपाडव्यानिमित्त सर्व सेवकांना सेविकांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि नंतरचे पूर्ण आयुष्य परमेश्वराने आम्हाला सगळ्यांना त्यांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाच्या आधारे करण्याचा प्रयत्न करा. मी करेल एवढंच बोलून माझ्या शब्दाला विराम देते. सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद काकू. यानंतर सुरेशजी हटवार भाऊ हे आपले अनुभव व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. 3 एप्रिलचे बुक आलेले आहे.